नमस्कार मित्रांनो, जॉली ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलोय 51 शक्तिपीठ पैकी एक कोलकाताला आहे। तिकडे आपण आलोय महाकाली देवीचं मंदिर आहे ते। आपण तिथे जाऊ आणि दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो कसं आहे काही नाही। तर माता सतीची डाव्या पायचा अंगठा तो इथं पडला होता या ठिकाणी, म्हणून हे शक्तिपीठ इथं झालंय। चला आपण मध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ। हा मित्रांनो मंदिराचा रस्ता आहे। तर तुम्ही इथं कसं पोहोचू शकता, तर तुम्ही फ्लाईटने पोहोचू शकता। फ्लाईटने येण्यासाठी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस या एअरपोर्टवर यावं लागतं। 25 किलोमीटरचं अंतर आहे, तिथं तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल। त्याच्यानंतर तुम्ही या रस्त्याने येऊ शकता। त्याच्यानंतर अजून तुम्हाला इथं शॉपिंग वगैरे भरपूर भेटून जाईल, खूप सारे दुकान आहे। आणि रेल्वेचं एक ऑप्शन आहे, तर रेल्वेचं ऑप्शन म्हणजे हावडा स्टेशन वरून तुम्ही येऊ शकता। 12 किलोमीटरचं अंतर आहे, तुम्हाला स्टेशन पासून टॅक्सी भेटून जाते। आणि हा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो, बघू शकतो किती असं सुंदर असं व्हाईट कलरचं मंदिर आहे। एकदम असं छान सगळीकडे एकदम सजवलेलं मंदिर आहे। आपण पुढे जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो दर्शन कसं घेता। हे बघा इथं पण भरपूर ऑप्शन आहे, तुम्हाला खूप काही शॉपिंग करण्यासाठी, देवीला काही चढवण्यासाठी इथं तुम्हाला ते भेटून जाईल। लोक आहे ना, लोक आहे बघा, लोक गाड्या सुद्धा आणल्या आहे त्यांनी पूजेसाठी। एकदम असं छान माहोल आहे। चला आता आपण मध्ये जाऊ आणि हे प्रवेशद्वार क्रमांक 2 आहे, इथून आपण मध्ये जाणार आहे। त्याच्या आधी आपण काहीतरी देवीसाठी येऊया। प्रवेशद्वाराच्या राईट साईडला तुम्हाला हे दुकान भेटून जाईल, इथून आपण आता काहीतरी घेऊ देवीसाठी। मंदिराचं टायमिंग असणार आहे मित्रांनो, सकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत आणि दुपारी 2 ते 5 पर्यंत मंदिर बंद राहतं, कारण देवीला भोग लावला जातो त्या टायमिंगला। चला आपण काहीतरी घेऊ आणि मध्ये जाऊया। आपण मध्ये चाललोय मित्रांनो आणि देवीसाठी ही उटी घेतली आपण। आता मध्ये जाऊ आणि मधला परिसर बघू शकतो तुम्ही किती सुंदर आहे असा। शनिवारी आणि मंगळवारी खूप जास्त गर्दी राहते, 1 ते 2 तास लागू शकतो तुम्हाला दर्शनाला। मंदिर बघा किती असं सुंदर मंदिर आहे, एकदम असं व्हाईट कलर मध्ये आणि फुल लाइटिंग वगैरे लावली। तर कळस बघू शकता मंदिराचा। तर मंदिरात आल्या आल्या तुम्हाला एकदम मन असं प्रसन्न होऊन जाईल। एकदम असे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या देवीचं मंदिर आहे अजून एक स्टार्टिंगलाच तुम्हाला। तर आपण इथलं दर्शन घेऊ, जय माता दी, आणि पुढे जाऊया। पुढे जाण्यासाठी तुम्हाला बॅक साईडने फिरून जावं लागतं। गर्दी बघू शकता किती आहे। आपण आता बॅक साईडने जाऊ। प्रवेशद्वार क्रमांक 2 पासूनचा रस्ता आहे मित्रांनो, आणि इथं लाईन वगैरे राहते। तर आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे जास्त काही गर्दी नाहीये, 15 ते 20 मिनिटात दर्शन होऊन जाईल। चला आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मस्तपैकी देवीचं। तुम्हाला दाखवतो, मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाहीये, तरी आपण ट्राय करू जास्तीत जास्त फुटेज घेण्याची। वरती बघू शकतो किती सुंदर असं मंदिर आहे आणि हा बॅक साईडचा परिसर आहे। एकदम असं सुंदर बॅकग्राऊंड असं बनवलंय आणि तिथं तळ पण आहे मित्रांनो। त्या तळाच्या आसपास आहे ना पक्षी बसलेले 2, तुम्हाला झूम करून दाखवतो पक्षी। हे बघा हे 2 पक्षी बसले, एकदम असं सुंदर आहे। 10:30ला मंदिर बंद होऊन जातं, लवकरात लवकर यावे। आणि हे प्रवेशद्वार क्रमांक 4 आहे, इथून पण तुम्ही येऊ शकता। मंदिराच्या दर्शन घेता घेता तुम्हाला महादेवांचं मंदिर भेटून जाईल। आणि हे बघा पूर्ण असं सगळीकडे सजवलेलं प्रतिमा वगैरे एकदम असं छान आहे। आणि महादेवांचं आपण दर्शन घेऊया, तर मनाला भावेल असे एकदम सुंदर मंदिर बनवलंय बघा, किती छान आहे। आता हे मंदिराचा मधला परिसर आहे, तर इथं जास्त फुटेज घेता येत नाही मित्रांनो। तर हा जो परिसर आहे मित्रांनो, हा मंदिरातला गाभाऱ्यातला परिसर आहे। अतिशय मनाला मोहणारा, एकदम असं छान असं पेंटिंग वगैरे केली आहे वरती घुमटवर, आणि खूप सारे असे बेल्स लावले, तर अतिशय सुंदर आहे मित्रांनो। हे जे द्वार दिसतंय हे पूर्ण चांदीचं आहे, पूर्ण चांदीचं द्वार आहे मित्रांनो। आणि देवीची आपल्याला एवढीच फुटेज घेता आली आहे, कारण तिथं फोन कॅमेरा अलाउड नाहीये, तरी पण आपण घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही देवीची मूर्ती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा। धन्यवाद।